हर हर महादेव. दिशा किचन. आज आपण बनवणार आहोत कांद्याची पात घालून तूर डाळ. चला तर बनवूया. आपण डाळ घालून कांद्याची पात करतोय, त्यासाठी मी बारीक कापून घेतली आहे. सर्वात अगोदर आपण 2 पाणी स्वच्छ धुवून घ्यायची आणि बारीक कापून घ्यायची. आणि 1 वाटी मी तूर डाळ घेतली, अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतले आणि जिरं घेतले, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे आणि 2 स्पून आपण चटणी घेतली. तुम्हाला तिखट अजून हवं असेल तर तुम्ही चटणी ॲड करू शकता अजून. चला तर बनवूया. मी तूर डाळ घेतली होती, ती आपण स्वच्छ 2 पाण्यात धुवून घेऊ आणि कुकरला लावून घेऊ. आपण स्वच्छ अशी तूर डाळ धुवून घेतली, आता कुकरला लावू. चला. मी कुकर ठेवले, त्यात थोडंसं पाणी घातलंय. 1 ग्लास पाणी मी ॲड करते डाळ शिजण्यासाठी. थोडंसं मीठ घालते, थोडीशी हळद घालते आणि थोडंसं तेल घालते. झाकण ठेवू आणि 3 शिट्ट्या कुकरच्या आपण घेऊ. हाय फ्लेमवर 3 शिट्ट्या आपण कुकरच्या काढून घेऊया. आपण कुकरला डाळ लावली तोपर्यंत भाजी फ्राय करून घेऊया. मी कढई ठेवली, त्यात 2 चमचे तेल ॲड करते. आपली भाजी अशी छान परतून घेतली आपण तेलामध्ये. आपण मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे, जिरं, चटणी, लसूण, थोडंसं पाणी घालून बारीक करून घेऊया. आपण तेल टाकून घेतलं आहे भाजीसाठी. फोडणीला आपण मसाला काढून घेतला तर मिक्सरमधून तो ॲड करून घेऊया. फोडणीला आपण कोथिंबीर घातली होती. थोडंसं पाणी ॲड करू म्हणजे आपला मसाला खाली लागता कामा नाही. आणि छान परतून घेऊया. हे बघा, आपण छान परतून घेतलं. त्याला थोडीशी हळद घालते. मसाला छान 2 मिनटं छान असं होऊ देऊ. असं तेल निघते बघा आपलं. मसाला आपण 2 मिनटं छान परतून घेतला, त्याला छान तेल आलं ना तरच भाजी छान लागते. असं छान तेल सुटायचं मसाल्याला बघा. आता आपण त्यात फ्राय केलेली कांद्याची पात ॲड करूया, परतून घेऊ. मसाल्यामध्ये आपण भाजी अशी फ्राय करून घेतली आहे. आता आपण ती शिजवलेली डाळ ॲड करूया. आपण डाळ परतून घेतली, आता पाणी ॲड करूया थोडंसं. तुम्हाला पातळ हवी थोडं पाणी तुम्ही. आता 1.5 ग्लास पाणी घातलं आहे मी यात. आपण चवीनुसार मीठ घालूया आणि बारीक गॅसवर आपण ठेवू. थोडंसं याला उकळ आणून घेऊया. आपण छान असा उकळ आणून घेतला भाजीला. आता गॅस बंद करू. भाजी आपण आता खायला घेऊ शकता. तुम्हाला आवडलं असेल तर करून बघा, खाऊन बघा आणि कमेंट करा.